तुम्ही काय करता इथे? नाही, खरं तर मला तुझ्याशी एकटीशी बोलायचं होतं, पण आता तुम्ही दोघं आहात तर इथेच बोलतो. तारा आली होती माझ्याकडे. तिचं असं म्हणणं आहे की भैरवीजींनी हे घर सोडून जावं, नाहीतर तारा हे घर सोडून जाईल. चंद्रकांतजी, अहो लहानची पोरगी आहे ती, तिचं कुठं बोलणं मनावर घेताय तुम्ही? हे असं नुसत्या पोकळ धमक्या देते ती. एवढं लक्ष देऊ नका तुम्ही, सिरियसली घेऊ नका. नाटक करते ती सगळं. नाही, तुम्हाला नाटक वाटत असेल, पण मला वाटतं ती फार सिरियस आहे. ती खरंच हे घर सोडून जाईल. त्यामुळे तुम्ही जर गेला नाहीत तर या घरामध्ये कलह निर्माण होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. चंद्रकांतजी, तुमचं असं म्हणणं आहे का की मी इथून निघून जावं? काय ना चंद्रकांतजी, हे बघा, मलाही हे असं लेकीच्या सासरी पडून राहणं, मुक्कामी राहणं आवडत नाहीये, पण एकुलती एक लेक आहे ती माझी, पोटची पोर आहे, अशी रुसली आहे माझ्यावर, आणि तिचं माझ्यापासून असं दूर जाणं मला सहन होत नाहीये. म्हणूनच तिलोत्तमा मला बोलली की जोवर तुझे आणि ताराचे संबंध परत पहिल्यासारखे होत नाही तोवर तू इथेच राहा. भैरवीजी, ते सगळं ठीक आहे, पण मी म्हणते ना चंद्रकांतजी तुम्हाला, बस माझी तारा मला एकदाची परत मिळाली ना की मी जाईन इथून. आणि सांगितलं ना, तिलोत्तमाने मला खूप आग्रह करून इथं बोलवलंय. भैरवीजी, हे बघा, काही झालं तरी ह्या घराची शांतता भंग होऊ नये एवढंच मला वाटतंय. बघ तिलोत्तमा, चंद्रकांतजींना पण असंच वाटतंय. तुझी इच्छा असेल तर मग मी जाते. जाऊ जाऊ का? नाही नाही, तुझं काम झालं की मग तू जा, हे इतक्यात नको. तिलोत्तमा, प्रश्नच मिटला. आता घराची मालकीणच म्हणतीये, तर मग आता तिच्या पुढे कोण काय बोलणार? हा तिलोत्तमा, तू माझी मैत्रीण असून मी तुझं एवढं ऐकते. मग तारा तर तुझी सून आहे, ती तर ऐकेलच ना तुझं. समजावशील ना तिला? हो, मी बोलते तिच्याशी. तिलोत्तमा, मी बोलते तिच्याशी आणि तुमच्याशी सुद्धा बोलते. चला या. मी ठरवलंय, आता कुणाच्याच मध्ये पडायचं नाही, आपल्या कामाशी काम ठेवायचं. ऐश्वर्या आवडली तेव्हा तू तिला माझ्या आयुष्यात घेऊन आलीस, पण तिने जे केलं हे कळल्यावर तू तिचा द्वेष करायला लागलीस. नेल, तिला बाहेर काढायला सांगितलं. अरे बस बस बस, कसा आहेस? कसं चाललंय काम? नवीन काही कन्साइनमेंट आणि? हा, चाललंय ऑफिस. तुला आवडतंय का असं देवदास बनून बसायला? का त्रास करून घेतोय स्वतःला तू? दादा, गॅरेजवर खूप काम आहे का रे? कसं चाललंय गॅरेज? कार्बोरेटर उघडता येतं? नाही ना, अख्खं आयुष्य पडलं तुझ्या समोर. स्वतःला असा त्रास करून घेतलास तर त्यातनं काही निष्पन्न होणार नाहीये. आम्ही ना गॅरेजवाले म्हणतो, गाडीला जर चकाचक करायचे असेल ना तर कार्बोरेटर मधला ना कचरा असा फाट करून साफ करायला पाहिजे. नी स्वतःला सांभाळ, कळलं? या. काय? काय नाही, जुनाच विषय. अरे सारंग, हा ऑफिसमध्ये सुद्धा असाच वावरतो का, हरवल्यासारखा? दादा, सोड ना. सोड ना. ठीक आहे, तू म्हणतोस म्हणून हा विषय मी काढत नाही, पण त्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? ऐश्वर्याला विसर, तो तुझा भूतकाळ आहे. तू तिला डिवोर्स देणार आहेस ना? हो की नाही
हो. एक मोठा भाऊ म्हणून सल्ला देतो तुला, दुसऱ्या लग्नाचा विचार कर. दादा, चुकीचं बोलतोय का? अख्खं आयुष्य पडले त्याच्या समोर. हे असं दुःख कुरवाळत राहिला ना तर काही होणार नाहीये. याला बाहेर काढला पाहिजे यातनं. सारंग ऐक ना, मला एकटं राहायचं यार, प्लीज. सॉरी, तुला त्रास दिला असेल तर. हे बघ नील, दादाची पद्धत कदाचित चुकली असेल, पण तो जे बोलला ते चुकीचं नव्हतं. एकदा विचार कर शांतपणे. असं का केलं डॅडनी? तारा, शांत हो ना तू. तू का हायपर होतेस? हे बघ, डॅडचा हेतू वाईट नव्हता. मला असं वाटतंय की त्यांना असं वाटलं असेल की जर ते एकत्र बोलले तर विषय तिथल्या तिथे संपेल, म्हणजे एकदाचा सोक्षमोक्ष लागेल त्या विषयाचा, म्हणून त्यांनी असं केलं असेल. अरे पण सोहम, डॅडनी फक्त मॉमशी बोलायला हवं होतं ना. त्यांनी माझ्या मम्माला का इन्क्लूड केलं या सगळ्यात? असं केल्याने आता मॉम अडचणीत आल्या ना. तुम्ही पुरुष लोकांना प्रश्न सोडवायला जाता पण गुंता वाढवून ठेवता. तर काय करायचं? काय ग, काय झालं? एवढी का चिडली आहेस तू? मॉम, माझं फक्त एवढंच म्हणणं होतं, डॅडनी फक्त तुमच्याशी बोलायला हवं होतं, पण ते तर एकत्र तुमच्या दोघींशी पण बोलले आणि गुंता वाढवून ठेवला सगळा. जरा शांत होशील प्लीज? मी बोलू? खरं तर यांना फक्त माझ्याशीच बोलायचं होतं, तेही एकांतात. पण नेमकी भैरवी तिथे होती. आता भैरवीच्या समोर सगळं काही बोलल्या कारणाने तिचं असं मत पडलं की मी तुझ्याशी बोलावं, तुला समजावावं, म्हणजे तू घर सोडून कुठेही जाणार नाहीस. आणि आता मी तुझ्याशी बोलल्यानंतर तू तरी सुद्धा जर का हा निर्णय घेतलास तर ती मला दोषी ठरवेल. काय म्हणतेस तू मॉम? भैरवी तुला माफ का नाही करणार? या तुझी काय चूक आहे? तूच सांग ना मला. मी बघतोय गेले काही दिवस ना तू स्वतःला खूप ब्लेम करतेस. ऐक ना, ऐक ना, जगाची रीतच अशी असते. आता हेच बघ ना, मी जेव्हा तुला घराबाहेर काढलं होतं, तुला शिक्षा दिली होती, तेव्हा तुम्हाला सगळ्यांना असंच वाटलं होतं ना की मी कुटुंब तोडतीये, पण तसं नव्हतं. त्यानंतर मी तुला माफ केलं, तुला घरात परत घेतलं. तर आता तुझं असं म्हणणं आहे की जोवर भैरवी इथे आहे तोवर तू या घरात राहणार नाहीस, तू हे घर सोडून निघून जाशील. आता भैरवीला असं वाटतंय की मी दोषी आहे, बरोबर ना? म्हणजे शेवटी काय, काहीही झालं तरी सुद्धा आईच दोषी. नाही मॉम. मॉम, तुम्ही स्वतःला का दोषी मानताय? उलट तुम्हीच तर मला घरात परत बोलवलं ना. याचा आणि माझा तिच्याशी न बोलण्याचा काय संबंध आहे? उद्या जर मी घराबाहेर गेले तर त्यासाठी फक्त आणि फक्त ती बाई जबाबदार असेल. कारण मी तिला उद्या सकाळपर्यंतची मुदत दिली आहे की ती जर हे घर सोडून नाही गेली तर मी हे घर सोडून कायमची निघून जाईल. आणि हे आता माझं फायनल आहे. तारक,